नमस्कार मित्रांनो, काल लोकसभेचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर आता खूप साऱ्या गोष्टी समोर यायला लागल्यात आणि कालचा जो लोकसभेचा निकाल होता हा बीजेपी साठी खूप धक्कादायक होता. कारण का एक्झिट पोल आल्याच्या नंतर असं सर्वांनाच वाटत होतं की बीजेपी एक साइड येईल आणि बीजेपीची सत्ता सहज अगदी स्थापन होईल आणि बीजेपीच्या मित्र पक्षांसकट एक 350-400 जसा त्यांनी नारा लावला होता की अब की बार 400 पार, आणि ते कुठेतरी एक्झिट पोलच्या रूपाने खरं होताना दिसत होतं. आणि अब की बार 400 पार हे खरं होणार असं वाटत असतानाच काल निकाल आले आणि निकालामध्ये खूप धक्कादायक निकाल आले आणि काही राज्यांमध्ये तर खूप धक्कादायक निकाल आले. त्यामध्ये मग महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, ज्यामध्ये बीजेपीची खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे. आणि मग तिथे असं का घडलं याचं संपूर्णपणे विश्लेषण लोक करायला लागले. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा बीजेपीसाठी जो धक्का होता तो धक्का होता उत्तर प्रदेशमधून. कारण का उत्तर प्रदेशमधून बीजेपीची खूप सारी मोठ्या प्रमाणावर समीकरणं येतात. कारण का उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसभेच्या सीट आहेत आणि या सर्वाधिक लोकसभेच्या सीट असल्याच्यामुळे साहजिकच आहे की या राज्यातून केंद्राच्या सत्तेची गणितं जातात आणि या राज्यामध्ये ज्याची कोणाची सत्ता असेल तो साहजिकच आहे की केंद्रामध्ये त्याची सत्ता येण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत आपण बघितले की सगळ्यात जास्त जे पंतप्रधान आहेत भारताचे ते सुद्धा या राज्यातूनच आलेले आहे. त्याच्यामुळे या राज्याला एक विशेष महत्व आहे केंद्रामध्ये. त्याच्यामुळे या राज्यातून यावेळी सुद्धा बीजेपीला जर 400 पार करायचं असेल तर यामध्ये ज्या 80 सीट आहेत त्या 80 सीट पैकी कमीत कमी एक 60 ते 65 सीट ह्या उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीला जिंकावे लागतील असं वाटत होतं. आणि ते होताना दिसत असताना कालच्या रिझल्टमध्ये बीजेपीची पिछाड होताना दिसली आणि बीजेपी मागे जाताना दिसली. आणि कालच्या संपूर्ण रिझल्टमध्ये समाजवादी पक्ष याने खूप जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. ज्या समाजवादी पक्षाला गेल्या इलेक्शनमध्ये अगदी सुपडा साफ करून टाकलं होतं बीजेपीने, तो समाजवादी पक्ष काल या रिझल्टमध्ये मुसंडी मारताना दिसला. आणि मग त्याच्यानंतर चर्चा चालू झाली की मग उत्तर प्रदेशमध्ये असं काय घडलं ज्याच्यामुळे ही बीजेपीची सगळी संपूर्णपणे जी काही समीकरणं होती ती बिघडली आणि अब की बार 400 पार बरोबर स्वबळावर सत्ता आणण्याचं स्वप्न जे बीजेपीचं होतं ते मात्र कुठंतरी इथे भांगताना दिसलंय. एनडीएच्या मार्फत बीजेपीचं सरकार येईल असं वाटतंय. कारण का त्यांना पूर्ण बहुमत एनडीए म्हणून मिळालेलं आहे. कारण का जवळजवळ 290 जागा त्यांच्या आलेल्या आहेत आणि जी 272 ची मॅजिक फिगर लागते सरकार आणण्यासाठी ते त्यांच्याकडे बहुमत सध्या आहे. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान बीजेपीचाच होईल. मग ते मोदी होतील का अजून कोण होईल त्याच्याबद्दल आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि मग अनेक लोकांची नावं समोर येत आहेत. तर त्याच्यावर पण एक आपण विस्तृत व्हिडिओ बनवणार आहात की काय होऊ शकतं, की पंतप्रधान मोदीच होतील की इतर कोणी समोर येऊ शकतं. कारण का आता परिस्थिती अशी झाली की गेल्या वेळी बीजेपीचे स्वतःचे 303 खासदार होते, त्याच्यामुळे ते सर्व निर्णय स्वतः घेऊ शकत होते. परंतु आता बीजेपीकडे स्वतःकडे 239 सीट आहेत. त्याच्यामुळे वरच्या ज्या 272 पर्यंतच्या सीट लागणार आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे नितीश कुमारांचा आणि त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडूंचा. आणि सध्या टीव्हीमध्ये बातम्या येतात की चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांना विरोधी पक्षांकडून आमंत्रण दिलं जाते की तुम्ही आमच्या आघाडीमध्ये या, त्यांच्याशी संपर्क केला जातो. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आता सत्ता स्थापन होण्यापर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर देखील पुढील काही काळामध्ये उलटफेर बघायला मिळू शकतात. कारण का या जर लोकांनी बीजेपीला आत्ता पाठिंबा दिला आणि काही काळाच्या नंतर काढून घेतला तरी हे सरकार अस्थिर होऊ शकतं. त्याच्यामुळे स्थिर सरकार ही बीजेपीची पहिल्यापासून जी संकल्पना आहे ती या 5 वर्षामध्ये बघूया किती सक्सेसफुल होऊ शकेल आणि कोण काय करेल. परंतु उत्तर प्रदेशमध्ये का झालं ह्याची आपण चाचपणी करतोय की अशी योगी आदित्यनाथ यांची खूप चांगली इमेज आहे उत्तर प्रदेशमध्ये. अगदी त्यांनी विधानसभेमध्ये एकदम क्लीन स्वीप केला होता संपूर्ण विरोधी पक्षाला. मग असं का झालं की योगी आदित्यनाथ एवढे पॉप्युलर तिथे असताना त्यांच्या राज्यामध्ये आणि मोदी स्वतः या उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करत असताना आत्ता जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचा इतकं वर्ष प्रलंबित असणारा राम मंदिरासारखा हिंदूंसाठी आस्थेचा विषय असणारा राम मंदिराचा विषय मोदींनी सॉल्व्ह केला आणि राम मंदिर त्या ठिकाणी मोठ्या गाजावाजामध्ये ह्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये स्थापन झालं. आणि एवढी मोठी गोष्ट असताना ह्याच वर्षी कसं काय उत्तर प्रदेशमध्ये ही गोष्ट घडली. मित्रांनो ह्याची
प्रमुख खूप सारी कारणं मानली जातात. तर त्याच्यात सगळ्यात मोठं जे कारण मानलं जातंय ते सगळ्यात मोठं कारण आहे की पुढील काही काळामध्ये योगी आदित्यनाथांना सीएम पदावरून दूर केलं जाऊ शकतं किंवा इतर कोणीतरी उत्तर प्रदेशचा सीएम म्हणून कॅन्डिडेट पुढे येऊ शकतो. आणि हे का होतंय तर सध्या आत्ताच झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्या ज्या निवडणुका झाल्या आणि याच्यामध्ये बीजेपीला जबरदस्त यश मिळालं. परंतु या ठिकाणी हे यश म्हणजे राजस्थानमध्ये असेल तर ते वसुंधराराजे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढली गेली आणि मध्य प्रदेशमध्ये म्हटलं तर शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ती निवडणूक लढली गेली. परंतु हे दोन्ही प्रमुख दावेदार आणि शिवराज सिंग चौहान हे करंट मुख्यमंत्री असताना त्यांना अचानकपणे बदललं गेलं आणि एवढी फेमस व्यक्ती बदलून जाऊन तिथे नवीन कॅन्डिडेट दिले गेले. त्याच्यामुळे आता बरेच जणांना असं वाटायला लागलंय की उत्तर प्रदेशमध्ये देखील हेच घडेल आणि योगी आदित्यनाथांना बदललं जाईल. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांची किती मोठी क्रेज आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश बदलण्यामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा आहे. आणि ही गोष्ट लोकांसमोर आल्याच्यामुळे बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वावर थोडासा रोष निर्माण झाला आणि त्यातून हे मतपरिवर्तन झालं असावं असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मागील 2 निवडणुकांमध्ये विरोधात 2014 मध्ये लाट होती आणि त्याच्यामुळे तिथे मतपरिवर्तन होऊन अच्छे दिन आएंगे या टॅगलाईन खाली मोदी निवडून आले. त्याच्यानंतर 2019 मध्ये राम मंदिर असेल, पुलवामा हल्ला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्यांच्या मेजॉरिटीवर मोदी निवडून आले. परंतु यावेळी असं झालं की बीजेपीकडे तेवढं स्ट्रॉंग कारण लोकांकडे नाहीये आणि बीजेपीकडे तेवढेसा स्ट्रॉंग मुद्दा नाहीये असं दिसत होतं ह्या कॅम्पेनिंगमध्ये. आणि थोडंसं ते कॅम्पेनिंग कमी पडल्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ही थोडीशी पिछाड झाली असावी असं लोकांचं मत आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे तिकीट वाटपाचा, की येथे तिकीट वाटपामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आणि त्याच्यामध्ये तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर या उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीने चुका केल्या. तिथे मध्ये जे डॉमिनंट समाज आहेत त्यांना थोडंसं तिकीट वाटपापासून दूर ठेवण्यात आलं, त्याचाही तिथे फटका बसला. त्याचबरोबर निवडणुकीच्या जस्ट अगोदर आपले बीजेपीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी RSS विषयी काही गोष्टी बोलल्या होत्या की आता आम्हाला आता आम्ही RSS ला सोडून स्वतःची सत्ता स्थापन करू शकतो, RSS ची तेवढी आम्हाला गरज नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर बीजेपीनं होताना दिसला. कारण का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS ची खूप मोठी ताकद आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यामुळे RSS मधूनच ही बीजेपी संघटना आलेली आहे. त्याच्यामुळे त्या वाक्याचा संपूर्णपणे देशभर प्रचार झाला की आता RSS ला बीजेपी कुठेतरी दूर करताय का, आणि त्याच्यामुळे थोडीशी नाराजी होताना दिसली आणि त्याचा परिणाम असा ओव्हरऑल सर्व परिणाम मग तिकीट वाटप असेल किंवा लोकल ज्या लोकांचं वर्चस्व आहे त्या लोकांना थोडंसं तिकीट वाटपापासून दूर ठेवण्यात असेल किंवा योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री पदापासून दूर करणार किंवा त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाऊ शकतं या मुद्दा असेल. असे खूप सारे मुद्दे होते आणि या मुद्द्यातून हे घडलंय असं म्हणलं जातंय. कारण का ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी कोणीच अपेक्षा केली नव्हती की बीजेपीची सीट पडेल. कारण का अयोध्येमध्ये राम मंदिर एवढ्या थाटामाटामध्ये नरेंद्र मोदींनी सुरू केलं आणि असं वाटत होतं की अयोध्येमध्ये तर एकदम क्लीन स्वीप होईल. तर तिथे हे दृश्य बघायला आपल्याला मिळणं हे खूप म्हणजे विपरीत दृश्य आपल्याला बघायला मिळालं. कोणी अपेक्षा केली नव्हती की अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळेल नाही, अयोध्येमध्ये बीजेपीची सीट निवडून येणार नाही. व्यतिरिक्त देखील खूप सारी कारण आहेत, परंतु ह्या मुख्य कारणांमुळे थोडासा बीजेपीला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला असं बोललं जातंय. बाकी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काय अशी अजून कारण आहेत की ज्याच्यामुळे बीजेपीला उत्तर प्रदेशमध्ये ही हार पत्करावी लागली? त्यांचं अगदी हक्काचं राज्य जे मानलं जात होतं तिथे मग त्यांना हार पत्करावी लागली. राम मंदिराचं उद्घाटन करून मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाचं वोटिंग बीजेपीच्या पाठी राहील असं वाटत असताना देखील बीजेपीला हा पराभव पत्करावा लागला आणि स्वबळावर सत्ता आणण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते कुठेतरी आता दूर राहताना दिसतंय. आणि आता त्यांना आपल्या मित्र पक्षांसह मोदींना आपल्या या 10 वर्षाच्या काळाच्या नंतर आता ही तिसरी टर्म आणताना पहिल्यांदा मोदींना मित्र पक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करावं लागणार. त्याच्या मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की का असं झालं असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.